त्यांनी जेव्हा तो बॉक्स उघडून दाखवलं ह्याच्यात बघा ह्याच्यात बघा सगळे संपलेले पेनचं कलेक्शन आहे ह्याच्याकडं. आपलं ना हे बघा. हो ही वाली पण मस्त आहे. मी स्वतः आता स्वतःलाच प्रॉमिस करते की 3 महिन्यात हे जे आहे ना हे कमीच करून दाखव. सो हे गाईज इट्स मी आधी वेलकम बॅक टू द नाईट रायडर. सो आज खूप टाइमपास केलाय मी सकाळपासून. सकाळी 7:30 वाजल्यापासून मी फक्त घरात झोपतोय, टाइमपास करतोय कारण मला सुचत नव्हतं यार काय करू काय नाही. आणि बाकी आज बोर होत होता पण मग म्हटलं यार आज व्लॉग शूट करूया व्लॉग शूट. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती, ओमकारनी एवढे सारे अजून वेगळे प्लांट्स आणलेले, बापरे ते तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळात. सगळ्यात पहिले मला आता काय करायचे, जिरा पाणी प्यायचे. सो तुम्हाला दाखवतो जिरा पाणी मी कसं बनवतो. म्हणजे नॉर्मलच आहे यार, फक्त पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये जिरा टाकायचा. सो हे आहे नॉर्मल जिरा. हे जिरा मी जास्त नाही टाकत, थोडंसंच टाकतो बस, भरपूर झालं. हे असं ऑन करून घेते मी, 1 मिनिट. बस, फक्त जास्त नाही, थोडंसं आहे ना, फक्त लाईटली गरम होऊ द्यायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. कमीत कमी 10 ते 15 मिनटं तसंच राहू द्यायचं, म्हणजे गरम पाण्यातच राहू द्यायचं त्याला. आणि याचे फायदे काय, खूप जास्त फायदे. पहिली गोष्ट, आपलं गट चांगलं राहतं, त्यानंतर डायजेशन चांगली होती आणि प्लस पोटाचे जे काही फॅट आहेत ते जळायला जातात. आणि तुमच्या भावाचं पोट, यू कॅन अंडरस्टँड. करूयात. आणि यार शपथ सांगतोय गाईज, मी एवढं ट्राय करतोय की जिमला जाऊया, डेली जिमला जाऊया. नाही होते यार, नाही होते, खरंच नाही होते. मी एवढं ट्राय करतोय, बाई इझी नाही आहे. कन्सिस्टन्सी जी आहे ती खरंच इझी नाही आहे. पण आता मी ठरवलंय व्लॉग पण डेली आणि जिम पण डेली. सो थोडंसं हार्ड होतंय, पण बाई जिथं कम्फर्ट झोन सोडला तिथं खूप हार्ड वाटतं. नंतर हळूहळू होतं, सवय पडती, सगळ्या गोष्टी होतात नीट. सो आता हे जिरा पाणी अजून गरम तर झालेलं नाही आहे, झालं पाहिजे पटापट गरम. बिकॉज मला हेअरकट करायला पण जायचंय आणि हेअरकट करायला खूप जास्त नंबर असतात तिकडे स्पाइक्स अँड कर्ल्सला. आणि एक गोष्ट तुम्ही रिलेटेबल करत असाल, हा मॅन टू मॅन टॉक या. मला एक गोष्ट खरं सांगा, एकदम खरं सांगा, जेव्हा एखाद्या कटिंगवाल्याकडे गेलो आपण, त्याच्याकडे कटिंग केली, त्याच्या हाताची जी कटिंग जर आवडली आपल्याला, की बाबा ह्याने कटिंग खूप मस्त केली, तर आपण कंटिन्यू त्याच्याकडेच जातो. काय माहिती, लॉजिक नाही भाई, लॉजिक नाही. हे पोरी वगैरे जास्त नुसते पार्लर चेंज करत असतील, हे करत नाही. आपल्या पोरांचं काय भाई, ह्यानी कटिंग चांगली केली याच्याकडेच जायचं, कंटिन्यू जातील. मग हेअरकट पण त्याच्याकडनंच करतील, स्पेशल तोच. तिकडे कटिंग मध्ये जाऊन, भाऊ नाही, आता तर दादाचं नाव सोनू आहे. सोनू तो काहीतरी बिहारचा माणूस आहे, पण म्हणजे माणूस नाही, म्हणजे तो आपला दादा टाईपच आहे. त्याने एकदाच कटिंग केली होती मागच्या बड्डेला, मागच्या बड्डेला. आणि तेव्हा मला कटिंग आवडली होती, तेव्हापासून मी त्याच्याकडे जातोय आणि त्याच्याकडूनच कटिंग करतोय. तर हे काय मला लॉजिक कळत नाही, पण भाई आम्ही जातो त्याच माणसाकडे कटिंग करतो, नुसतं त्याला तुम्ही काही बोला. इथं झाडं ठेवले होते, अरे झाडं कुठे गेले तुम्ही विचार करत असाल. सो झाडं आहेत इथं सगळे. आणि ओमकारने यार खरंच यार त्याला काय येड लागलंय काय माहिती, नुसतं जास्वंदाच्या मागं लागलंय, आता हे व्हाईटवालं जास्वंद आणलेलं आहे, हे एक आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे, हे वालं, हे पण जास्वंदाचं आहे गाईज, हे पण वेगळ्या कलरचं आहे. सध्या हे झाड आहे ना, आता त्याचं सीझन गेलेलं आहे म्हणून आहे ना, तो सुकत चाललेला आहे. आणि हा पण जास्वंद आहे गाईज, त्यानंतर हा पण जास्वंद, हा मी आणलेला आहे. त्यानंतर ह्या प्लांट आहे ना यार गाईज, हे पण सुकत चाललंय. मी बघा, हा टाकलाय ओमकारनी रेडवाला रोज, पण या रोजचा का माहिती का स्मेलच येत नाही. एवढं काही आता अपडेट आहे, एवढं सगळे आता प्लांट्स आहेत. फक्त आता विषय एवढाच राहिलेला आहे की यांच्यासाठी कुंड्या आणायच्यात. आणि यार मला आवडतं अशावाल्या कुंड्या सिरॅमिकच्या, आणि ते खूप महाग आहे यार. एवढ्या कुंड्या हळूहळू मग घेऊ
एक 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 दोन 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 करून. तर पाणी वगैरे ते देऊन झालेलं आहे. बाकी यार तुम्ही ह्याला बघा, मला ना व्हाईट जास्वंदाला बघून लय भारी वाटलं यार. हे बघा यार गाईस, वाव, जस्ट वाव. आणि मला यांच्यासाठी ना स्टँड घ्यायचा यार एक वेगळा. इथं नाही होते ते, चांगला नाही वाटत आहे. मस्त एक स्टँड घेईल इथं असं, आणि त्याच्यावरती मस्त फुलं ठेवून देईन, म्हणजे ही झाडं ठेवून देईन. इथं झोपलाय सँडी. रात्रीतून लेट आलेला होता गाईचा. आता बिचारा खूप टाकलेला आहे, झोपू देऊ त्याला. मला ना अजून खूप काही करायचं आहे यार घरात. ते बघा तुम्हाला दाखवतो मी. हे वॉश बेसिन आहे ना, हे वॉश बेसिनच्या इथं वरती ना मस्त एक एक आहे ना लाईटवाली मिरर बघायची मला तिकडचे रेट्स काढायचे. लास्ट टाइम मी मित्रासोबत गेलो होतो तेव्हा तिथं त्यांनी 3,500-4 हजार रुपयामध्ये बनवून घेतलेली होती. ती पण मोठी होती, पण खूप मोठी होती. माझी तर छोटीच आहे. बघूयात कमीत कमी मध्ये झालं तर डन करू. त्यांना 1-2 दिवस आधी ऑर्डर द्यावं लागते, मग ते बनवून 2-3 दिवसात देतात. सो गाईज एक गोष्ट सांगायचीच विसरलो, ओंकारची फायनल चालू आहे. अभ्यास झालाय? काल संस्कृतचे शब्द कसे आठवत होते? तू बघते तू मला येत असेल. पण गाईज ओंकारनी पेपर आहे काल, पूर्ण दिवस त्यांनी फक्त टाइमपास केला. रात्रीतून जेव्हा पेपर पॅटर्न आला, हा मग तू नंतर बघितला तेव्हा काय झालं? हा प्रॉब्लेम्स. आता तुझा पेपर आहे, त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि भाऊ, काल अभ्यास नाही केला पण आज करायचा. हा आता हिस्ट्रीचा पेपर करावाच लागला. कॉमन गोष्ट नोटीस केली का? या फुलामध्ये आणि ह्या फुलामध्ये ह्या असा सेम आहे. येल्लोमध्ये पण असंच आहे. हा का? आणि ऑरेंजमध्ये पण असंच आहे. आवर लवकर. हे घ्या सर, तुमचा नाश्ता आहे रेडी. आता काय कराल माहिती का ओंकार? ओंकार बोलतो गाईज. आता ओंकार काय कराल माहिती का? कपडे वगैरे घालाल, सॉक्स वगैरे घालाल. तो पण याचे व्हॅनवाले अंकल येऊन जातील, मग तेव्हा म्हणतो तो खाणार नाही. अरे सॉक्स नंतर घाल, पहिले घाऊन घे. मी पूर्ण रेडी म्हणून खाणार. पूर्ण रेडी होऊन खाणार आहे, पण मग तेवढा टाइम भेटला पाहिजे ना तुला खायला. आय हॅव इनफ टाइम. अभ्यास झालाय तुझा कम्प्लीट? कारण की काल तू खूप टाइमपास केलाय. मग मी सकाळी 7 वाजता उठलो आणि उठून काय केलं? वाचलं मी जरा, वरती झाडांना बघितलं. आणि झोपला कसा होता? एक पाय कुठं, एक हात कुठं? तू किती वाजता उठला? मी सकाळी 7:30ला उठलेलो. हां, मग खाली का नाही आला? मग मी टाइमपास करत होतो, बसलेलो होतो मी. आवाज द्यायचा मग मला. मी मोबाईल बघत बसलेलो होतो. गाईस, मला एक गोष्ट सांगू, मी सध्या 90च्या जमान्यामध्ये पोहोचलोय. ओ गाईज, हे तर तुम्हाला सांगायचंच विसरलो. ओ कसं आहे ना, एकदम ऐन टाइमवरती पेपर चालू झालेला मोबाईल खराब झालेला आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की हा मोबाईल, ह्याच्याजवळ मोबाईल आला ना, कंटिन्यू स्कूलवरून आल्यावर मोबाईलच बघतो, अभ्यास करत नाही. आणि आत्ता एवढं भारी झालं आहे, पेपर चालू झाले आणि मोबाईल झाला आहे खराब. मग ती माझ्यासाठी पण चांगलीच गोष्ट झाली, पण माझा सोशल मीडियापासून कॉन्टॅक्ट तुटला. जाऊ दे, काही नाही, आपण करून घेऊ रिपेअर. तसं मी दादाच्या फोनमधून बघतो Instagram. आणि गाईज, ओंकारनी ना हे काय बोलता, जिमसाठी डायरेक्ट स्टॉप घेतलेला आहे ना. हो, मग आता पेपर चालू. मग खतरनाक पेपर असतात, एकतर बोर्डासारखे पेपर काढले. स्वतः रेडी झालेलो आहे आणि निघतो मी लवकर, कारण की मला टाईम झालेला आहे. मला तिकडे जायचं आहे, कुठं शालीमारची इथं ना ते मिररची दुकान आहे, तिथे जायचं आहे. 2-3 काम आहे, पटापट करून रिटर्न यायचं आहे घरी. कारण की नाशिक भाई आता या टायमाला खूप डेंजर होऊन, लवकरच जाऊन लवकर यावं लागेल, कारण की नंतर बाहेर निघणं एक मुश्किल. सो गाईज, आता पोचलेलो आहे फायनली शालीमारला. आणि इथं आहे भरपूर सारे दुकान आहे, तुम्ही बघू शकता. ही वाली बघा कशी वाटते, बटन दाबलं ना, हे बघा. हो, ही वाली पण मस्त आहे. डिझाईन्स पण मस्त आहे गाईज बघा. तो आता इथे ते दादा आहे, त्यांच्याशी बघूया ते नीट प्राईस प्रॉपर कसे आहे, कितीला आहे काय ते फिक्स करतो आणि मग त्याच्यानंतर बघूया.
सो फायनली गाईज आता मी आलोय घरी, कारण की तिकडं मला जे आहे ना आवडत नव्हती तिकडची डिझाईन, आणि त्यांची प्राइस पण आहे ना डिझाईननुसार जास्तच आहे होती. सो त्याच्यामुळे मी म्हटले की थांबू जरासं अजून शोधूयात दुकानात, मग नंतर घेऊयात 2-1 दिवसात. आणि ओमकार भाऊ, ओम, हा बघा काय करतो इथं. हा गाईज तुम्हाला हे दाखवचं विसरलं बाय, लाजळूचं झाड पण आहे. सगळ्यांना असं करायचं. हे बा तुझा पेपर कसा गेला? माझा पेपर एकदम, मला आज सकाळी कळलं की मी खूप मोठी चूक केली. कसली? संस्कृत घेऊन. मग आता काय हिंदीमध्ये घ्यायचं का तुला? विचार तर तो आहे, पण बघू आता. ठीक आहे. सो आता मी वाजले किती? 4:30. मी आता थोडंफार एडिटिंगला बसतो आणि मग जाऊयात जिमला. तू तर येणार नाही. तू सांग. तू तर येणार नाही, पण 18 तारखेनंतर भाऊ तू जर आला नाही, 8 तारखेनंतर मी 1 दिवस आराम करतो. हो पूर्ण 1 दिवस आराम करतो, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यानंतर यावं लागेल. काय म्हणणं आहे तुझं? हे जे आहे ना डेकोरेशन प्लांट मग फ्री इथं मध्ये काय भेटते करते? आपल्याला. मग काय काढायचं आहे त्याची तिथे? प्राइस चेक कर तू. काय जेमिनी भाऊला विचार काय कोणतं झाड आहे आणि याची बाहेर प्राइस किती आहे, मग आपण याला काढायचं ते ठेवायचं ते बघ. पण गाईज हे इथं आम्ही काहीच त्याला सीड्स वगैरे काहीच नव्हतं टाकलं, ऑटोमॅटिक आलेले इथं ते झाड. फुकटमध्ये झाडं भेटलं गाईज. मी इतके दिवस विचार करत होतो इथं या बॉक्समध्ये काय आहे, आणि आज यांनी जेव्हा तो बॉक्स उघडून दाखवलं, याच्यात बघा, याच्यात बघा, सगळे संपलेले पेनचं कलेक्शन आहे याच्याकडे. गाईज मग लक्षात राहतं कोणता क्वालिटीचा चांगला होता, कोणता नाही चांगला असतो. मग तुला याच्यातून कोणता वाटला चांगला? सगळे चांगले आहे. सगळ्यात चांगले. पण तू ठेवलं का बरे बाई ते? किती मस्त वाटतं ते. अजून तुम्ही 9वीची ऍड नाही केली, 9वीत केलंच नाही म्हणत 10वीत करणार काय? पेन कलेक्शन. पेन कलेक्शन. आणि याचं काय तू आता म्युझियम बनवशील असं का? बघू पुढे विचारायला तर कसं करू आपण काय. कोणत्या लेवलचा ओमकार टीचर? माझं पोकेमॉन कार्ड कलेक्शन मी अजून दाखवलंच नाही. मी हा आहे का तुझं ते आता? घरी एखाद दिवशी दाखवू. ओमकार एवढा रडायचा नाही त्या कार्डसाठी. मला कार्ड घेऊन दे. रडायचं म्हणजे तू किती रिक्वेस्ट करायचा? दाखवतो तुम्हाला एखाद दिवशी. गाईज आणि आम्ही नवीन इंजेक्शन पण घेतलंय. हा कोणतं हे पिजनचं आहे ना? अरे उलटा दाखवतोय. हे सरळ आहे. उघड बरं ते. अरे खूप दिवसापासून पडलेलं होतं काहीच. किती दिवस झाले? 15-1 दिवस झाले. उघडून बघितलंच नाही आम्ही. घेऊन फक्त ठेवलेलं आहे. ह्या पे अनबॉक्सिंग हो रही है ओमकार की तरफ से. ते काय माहिती का, इंडक्शनचं कधी कधी मधून आहे ना सिलेंडर संपून जातं घरातलं, आणि आमच्या जेवणाचे वांदे होऊन जातं. मग बाहेरचं जेवण करण्यापेक्षा याचे इंडक्शन कामाला येतं चांगलं. कोण बोलतंय बाहेरचं जेवण करण्यापेक्षा? चालू करू. काय बनवायचं? मॅगी आणि मॅगी. तो व्हेरी बॅड न्यूज. आम्ही मॅगी नाही बनवते, कारण की ओमकारला ट्युशनला सोडवायचे, आणि जर आत्ता मॅगी बनवली तर ओमकार टाइमपास करेल. टाइमपास काय? तुम्ही मॅगी बनवायला घेतली तरी मी जाईन माझं माझं. मी जाईल पाहिजे. ठीक आहे, जाऊ द्या. नेक्स्ट टाइम कधीतरी बनवूयात. नेक्स्ट टाइम? हां नेक्स्ट टाइमच. जेव्हा तुला सुट्ट्या लागतील ना तेव्हा तू बनव. ओमची एक्साइटमेंट लेवल एवढी वाढली ना गाईज, कधी सुट्ट्या लागतील असं झालंय त्याला. आम्ही ना साधं TB10ला चायनीज खायला गेलो होतो, तुम्हाला सांगतो. तिकडं पण ना तुम्हाला काय बोलत असेल माहिती का, की आता 18 तारखेला माझी एक्झाम संपतील ना, मग आपण आहे ना सगळ्यात पहिली इकडेच पार्टी करायला, चायनीज खायला, की माझे पेपर संपले त्याची पार्टी. हां मी तुला देऊ. हां पेपर तर तुझे संपले, मी कसं काय देऊ तुला पार्टी? तू मला दिली पाहिजे उलट. कारण पेपर संपले, तुझा कॉन्टेंट दिवसभर घरीच थांबणार, याची पार्टी तुम्हाला देशील. अरे बाप.
ठीक आहे चला आता मी याला सोडवतो आणि त्याच्यानंतर जायचे जिमला. जिम दररोज आतापासून मी ठरवलं आहे काही एक पण दिवस खाडा नाही करायचा. टाइम टू टाइम 6 बॅट्स. बॅट्स बोलणार होता आता उभा राहून. मग 10 बुक्क्या वाढल्या असते. मग आता आपण ओंकारला सोडवत आहोत. बाय गाडी. किती वाजेपर्यंत येशील? जोरात बोल जरा. हां ठीक आहे बाय. ओंकारची पिक्चर आली. सो आता इथून जाऊयात घरी. कारण जिमला जायचं. जिमवरून आल्यावर गाईज मला कटिंगला जावंच लागेल. कारण की कसं झाली दाढी आहे बघा. ही केस दाढी आज जावंच लागेल. दररोज चाललं माझे की आज करू उद्या करू आज करू उद्या करू. पण आज फायनल करू आपण. सो फायनली गाईज आता मी रेडी आहे जिमला जाण्यासाठी. आणि असं नॉर्मल बघितलं तर माझं काही पोट वाटत नाही आहे बघा. बट मी आता स्वतःलाच प्रॉमिस करते की 3 महिन्यात हे जे आहे ना हे कमीच करून दाखवून. आता जाऊयात जिमला. मस्त ट्रेडमिल करूया स्टार्टिंगला. त्याच्यानंतर प्लॅंक करूया आणि मग त्याच्यानंतर बॅक मारू. आज बॅक डे. एका पोराचा मोबाईल झाला ना बोनीट. भो झाला नाही एका पोराचा मोबाईल नीट ना भो. मग खुश का आता? पण मला माझ्यासाठी ती दुःखाची गोष्ट आहे ना. मी एवढा खुश होतो. म्हटलं यार आता मस्तपैकी अभ्यास करेल. मोबाईल बंद राहील. तसं पण रिचार्ज हो भाई हे पण एक चांगलं गोष्ट आहे. पण तू असं आहे ना तू दादा प्लीज हॉटस्पॉट. घेतलंच नाही. वा याला बोलतात डोकं तेज. दिमाग तेज. सो व्लॉग इथंच एंड करतो मी. कारण की मला जायचं याच्यानंतर कटिंगला तिथं आता मला एवढा टाइम लागणार आहे की कमीत कमी तिथं 10 ते 12 लोक असे नंबर लावून बसलेले आहेत. 10-11 तरी वाजतील. तेव्हापर्यंत माझी मोबाईल चार्जिंग पण डेड होऊन जाईल भाई. सो व्लॉग इथंच एंड करतो मी. व्लॉग नाही ओम सांग तूच आता. ब्लॉग इथं एंड. का बोल ना. सो व्लॉग इथंच एंड करतो मी. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ स्टे सेफ. बाय बाय. अरे बाय. बाय.